तुम्हाला शोले चित्रपट आवडतो ना? मग वीरूची ॲक्शन आणि कॉमेडी तुम्हाला आठवतच असेल. आज ह्याच वीरूचा म्हणजेच आपल्या लाडक्या धर्मेंद्रजींचा जन्मदिन. पण तुम्हाला माहित आहे का, यशाच्या शिखरावर पोहोचण्याआधी त्यांनी किती संघर्ष केले? त्यांच्या संघर्षाची आणि साधेपणाची गोष्ट तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवून जाईल. नमस्कार, मी ईशांत आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष भाग 343 पॉवर्ड बाय GoPrack.com. बॉलिवूडचे हिमॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील नसराली गावात झाला. धर्मेंद्र यांनी 1960च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ते बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक होते. आपल्या अभिनयाने त्यांनी सर्वांचे मन जिंकले. 6 दशकांच्या कारकिर्दीत धर्मेंद्र यांनी 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि मोठ्या पडद्यावर विविध पात्रे साकारली. जेव्हा धर्मेंद्र चित्रपटांमध्ये काम शोधण्यासाठी मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे कोणताही स्पष्ट मार्ग नव्हता. त्यांनी एक ड्रिलिंग कंपनीत काम केले. काही काळानंतर त्यांनी फिल्मफेअर मासिकात नवीन कलाकारांच्या शोधात एक जाहिरात पाहिली. हे पाहून ते मुंबईत परतले आणि स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. जरी त्यांना सुरुवातीला ओळख मिळाली तरीही त्यांना काम मिळण्यास अडचण येत होती. असे म्हटले जात होते की ते पुन्हा मुंबई सोडणार होते, परंतु त्यांचे मित्र आणि अभिनेता मनोज कुमार यांनी त्यांना तिथेच राहण्यास भाग पाडले. अखेर धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये अर्जुन हिंगोराणी यांच्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचे पहिले मोठे यश 1961 मध्ये प्रदर्शित झालेले रमेश सैगल यांच्या शोला और शबनम होता. त्यानंतर त्यांनी अनपढ आणि बंदिनी सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. त्या वर्षी बंदिनीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. 1964 मध्ये त्यांनी मोहन कुमार यांच्या आई मिलन की बेला या चित्रपटामध्ये राजेंद्र कुमार आणि सायरा बानू यांच्यासोबत काम केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. धर्मेंद्रने या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली असली तरी प्रेक्षकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांना फिल्मफेअरमधील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे नामांकन मिळाले. त्याच वर्षी धर्मेंद्रने चेतन आनंद यांच्या हकीकत ह्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट 1962च्या चीन-भारत युद्धावर आधारित होता. त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला. मोहम्मद रफी यांचे कर चले हम फिदा हे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले. 1966 मध्ये धर्मेंद्र यांनी ओ.पी. रल्हान यांच्या फूल और पत्थर या चित्रपटासाठी त्यांना त्यांचे पहिले फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन देखील मिळाले. फूल और पत्थरच्या यशानंतर त्या वर्षी अनेक यशस्वी चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात ममता, दीवार, अनुपमा आणि आये दिन बहार के. अनुपमामधील त्यांच्या अभिनयासाठी त्यांना 14व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात आले. त्यांचा सर्वात प्रशंसित चित्रपट म्हणजे ऋषिकेश मुखर्जी यांचा सामाजिक नाटक सत्यकाम. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी एका प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ माणसाची भूमिका केली होती, ज्याला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी मानली. या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. परंतु शोले हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी साकारलेली वीरूची भूमिका अमर झाली आहे. धर्मेंद्र यांचा विचार करताच हे पात्र सर्वात आधी लक्षात येते. या चित्रपटाने नुकतीच सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले. 2012 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. धर्मेंद्र पडद्यावर ॲक्शन हिरो असणारे धर्मेंद्रजी खऱ्या आयुष्यात किती साधे होते हे आपण पाहिले. तुम्ही किती मोठे झालात त्यापेक्षा तुम्ही किती साधे आणि विनम्र राहतात यावर तुमचे खरे मोठेपण ठरते. हा संदेश घेऊन आपण पुन्हा भेटूया पुढच्या कलाकार दिनविशेष मध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिन विशेष पॉवर्ड बाय GoPrack.com.